हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली. तर इडली बनवण्यासाठी मी इथे 3.5 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि तसेच मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे ती मी आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. 1 वाटी पोहे घेतल्याच्यानंतर ते तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, ते पाणी चेंज करायचं. आणि नंतर इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे. डाळ धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. पाणी टाकल्याच्यानंतर ते आपण 7 ते 8 तास असे भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर ते मिक्सरला लावून घ्यायचे. 7 ते 8 तास भिजल्यानंतर ते चांगली अशी डाळ फुगून निघते. डाळ फुगून निघाल्यानंतर तांदूळ पण खूप छान भिजून निघतं. तसंच त्यामध्ये पोहे टाकायचे. पोहे यासाठी टाकायचे की इडली चांगली मऊ लुसलुशीत होते. पोहे पण एकदम थोडेच टाकायचे. त्यानंतर ते मी मिक्सरला लावून घेते. सर्वात प्रथम तांदूळ मी मिक्सरला लावून घेते. तांदूळ मिक्सरला लावून घेतल्याच्यानंतर डाळ पण लावून घ्यायची आहे. दोन्ही हे वेगवेगळे ग्राइंड करून घ्यायचे आहेत. दोन्ही एकत्र करून घ्यायचे नाही, कारण डाळ आंबल्यानंतर त्याचा भरपूरच असा सुगंध वास येतो, म्हणून ते डाळ वेगळीच वाटायची. आणि नंतर त्यात मी थोडेसे पोहे मिक्स केलेले आहेत. पोहे आणि तांदूळ एकत्र मिक्स केले तरी पण चालतील. हे पण बॅटर रात्रीपर्यंत चांगलं असं भिजून निघतं आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तसंच मी हे डाळ आता पोहे आणि तांदूळमध्ये मिक्स करून घेते. ते छान असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि चांगलं फुगलेलं पण आहे. ते तर तुम्ही बघितलेलंच आहे, डाळ किती छान फुगली ती. त्याच्यामध्ये मी थोडी मेथीची पावडर टाकते, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि तेल टाकणार आहे, कारण मेथी टाकल्यानंतर ह्याचा खूप छान सुगंध येतो, म्हणून त्यासाठी मी मेथी टाकत आहे. आणि छानपैकी असं बॅटर तयार झालेलं आहे माझं. बॅटर तयार झाल्याच्यानंतर मी एका इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी वाफवण्यासाठी पाणी टाकत आहे. पाणी टाकल्याच्यानंतर त्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला. ते मी अगोदरच लावलेलं होतं. त्यानंतर हे इडलीचं बॅटर टाकत आहे. त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकल्यानंतर ते भांड्यामध्ये मी एक ठेवून असं वरून मी झाकण ठेवणार आहे. वरून झाकण ठेवल्याच्यानंतर ते 5 ते 7 मिनटामध्ये खूप चांगले शिजून निघतात इडली. आणि तुम्ही पण बघा, माझी इडली किती छान अशी पांढरी शुभ्र दिसत आहे. तसंच मी इडली तयार झाल्यानंतर ते मी सुरीने काढणार आहे. सुरीने काढल्याच्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे माझी इडली किती मऊ लुसलुशीत झालेली आहे ती. कारण इडली खायला पण छानच लागते. आमचा हा दर आठवड्यातून एकदा तरी ब्रेकफास्ट आहेच. तुम्ही बघा माझी इडली कशी दिसते, ती छान अशी फुगलेली आहे आणि पांढरी शुभ्र पण दिसत आहे. तर तुम्ही बघा माझी इडलीची रेसिपी. आणि इडली तयार झाल्याच्यानंतर मी एक साईडला चटणी तयार करून घेणार आहे. चटणी तयार करून घेण्यासाठी त्यामध्ये मी ओलं खोबरं, मिरची, लसूण पण एकदम थोडंसं घेते मी, अद्रक घेते, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं आणि थोडंसं मीठ चवीपुरतं हे मी टाकणार आहे. आणि छान अशी इडली पण माझी तयार होणार आहे. आणि इडली आणि चटणी बघा तुम्ही माझी रेसिपी कशी छान दिसत आहे इडली. तशीच माझी एक साईडला चटणी पण तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला आवडल्यास तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. सी यू.